माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं, तेव्हा मला जेवण इतकं काही छानसं जमत नव्हतं. जसं काही कोण सांगेल त्या पद्धतीने मी फोडणी द्यायची किंवा चिरून वगैरे अशी सोपी कामेच करायची. पण सासरची माणसं छान होती, त्यामुळे माझ्या जेवणावर इतका काही असा परिणाम पडला नाही. पण कालांतराने यूट्यूब किंवा घरच्यांचं बघून मी जेवण बनवायला शिकले. आणि आता इतकं छान जेवण बनवते, की कोणीही काहीही बनवायला सांगितलं, तर मी अगदी आवडीने ते बनवू शकते. मला सांगायचं इतकंच होतं, काळ आणि वेळ तोच राहत नाही. सगळ्या गोष्टी बदलतात. कोणीसुद्धा या गोष्टी आईच्या पोटातून शिकून येत नाही. काही गोष्टी आपल्याला आजूबाजूच्या बघून शिकाव्या लागतात, काही इतर माणसांच्याकडून शिकाव्या लागतात. पण शिकावं हे कोणत्याही परिस्थितीत लागतंच. पण शिकण्याआधीच हातपाय गाळून मला येत नाही असं म्हणून पण चालणार नाही. प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी पुरेसा वेळ घ्यावा लागतो आणि त्यानंतर त्या गोष्टीमध्ये आपण हळूहळू प्रो होत जातो. मग ते स्वप्नांच्या बाबतीत असो किंवा रिअल लाईफमध्ये जगताना असो. असो, तुमच्याबरोबर बोलत माझं जेवण पण तयार झालेलं आहे. आज जेवणामध्ये होती बीटरूटची चपाती, त्यानंतर कोबीची भाजी, मेथीची भाजी, वांग्याची आमटी आणि भात. तुम्हाला कसं जेवणाचं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मंडळी जेवायला तुम्ही पण या. चला भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.